ला होणार आहे सुरुवात हळूहळू कबहिना प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपल्याला देखील पाहायला मिळणार आहे। सर्वप्रथम गणरायाला करूयात वंदन। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। दरम्यान महाराष्ट्राच्या रद्ददैवत रयतेचे राजे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील एकदा जयघोष आपण करूयात। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री 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 शिवाजी महाराज की जय भवानी। थँक्यू। त्याचबरोबरीने मित्रांनो जर आपण पाहिलं या स्पर्धेच्या माध्यमातून खास करून ही स्पर्धा पाहण्यासाठी आमचे ओमकारजी जाधव सर मुंबई पोलीस आणि गौरव भागवत यांचंही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल। थँक्यू। आपणही या ठिकाणी आलात या स्पर्धेच्या माध्यमातून खास करून या ठिकाणी मुंबईवरून स्पर्धा पाहण्यासाठी आले त्यांचंही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल। या मंचावर आपलं देखील स्वागत करतो पुढे बुद्रुक प्रीमियर लीग पर्व 10वे मध्ये मी प्रशांत गायकवाड पुन्हा एकदा घेऊन जाईल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये। मॅचला होतीये सुरुवात। दीपक पेळगावकर सर मेन पंचांच्या भूमिकेत ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये जर आपण पाहिलं तर क्रीडा भूषण पुरस्काराने ज्यांना पुरस्कृत केलं असे पंच या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेत। सर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत असणार। वळणार आहोत मॅचच्या दिशेनं। लेट्स प्ले। पंचांचा इशारा येतोय आणि लगेचच मॅचला होतीये सुरुवात। खंडू धंद्रे गोलंदाजी मार्कवर। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं निलेश बांगर हा खेळाडू असणार आहे बॅटिंगसाठी। यावेळेचा बॉल पहिलाच ऑन साइडला खेळलाय। काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? सनी 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 आणि सनीने मात्र नक्कीच बॉलला सोडलाय। बॉल चाललाय जमिनीला घासत पुसत चाटत पंच कळवतील। हा येतोय पहिला सेमीफायनल आणि केपीएल ब्रँड अँबॅसिडर चौकार। राजांचं देखील प्रेक्षक वर्गाचं देखील पुन्हा एकदा मनापासून हार्दिक असं स्वागत करतो। यावेळेचा बॉल अगदी जर आपण पाहिला कोलवर टप्पा अचूक टप्प्यावर गोलंदाजी जर आपण पाहिलं ना तर वयाचा क्रिकेटचा भरपूर चांगला अनुभव जर आपण पाहिलं खंडू धंद्रे यांचा आपल्याला पाहायला मिळतोय। एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर ऑफ लाईफ। तुम्हाला लाईफ मध्ये थोडासा तरी थोडा का होईना एक्सपिरियन्स असायला हवा, अनुभव असायला हवा। यावेळी हळूवार पद्धतीने बॉलला खेळून काढलं जात आहे मिड विकेटला माफ करा एक्स्ट्रा कव्हरला शॉट एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी बॉलला अडवलं जात आहे। दरम्यान जर आपण पाहिलं तर स्ट्राईक रोटेट केली आहे आणि जर आपण पाहिलं पहिल्या मॅच मध्ये या स्पर्धेची सुरुवात ज्या ठिकाणी झाली ना त्या स्पर्धेच्या सुरुवातीमध्ये ना या शरद बांगरने अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांवर हल्ले चढवले होते। तोच गोलंदाज बॅट्समन बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। शरद बांगर डावकुऱ्या हाताचा। ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट मध्ये जर आपण पाहिलं ना तर असं म्हटलं जातं ग्रामीण खेळाडूकडे टॅलेंट भरपूर कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं परंतु ताकद
आणि नजाकत ही भरपूर चांगल्या प्रमाणात शर्यतीची आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल चांगला आहे. डावखुऱ्या शैलीच्या फलंदाजावरती चांगली गोलंदाजी करत असताना जर आपण पाहिलं ना, ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आहे, त्याला थोडासा कट केलाय आणि बॉलने देखील शरदला चकमा दिलाय, फसवलाय. हा फसवा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सेमीफायनल क्रमांक 1. यावेळी जर आपण पाहिलं मोठा प्रहार खेळलाय मिड विकेटला, डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत, परंतु त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण झालंय. स्वतः संघ मालक वायडी अर्थातच योगेश नाना दंद्रे मैदानाच्या आतमध्ये काय क्षेत्ररक्षण केलंय, कमाल कमाल. आणि कालच्या दिवसात जर आपण पाहिलं ना, 2 संघ मालक भरपूर चांगल्यारीत्या माफ करा 3 संघ मालक मी म्हणेल दिनेश दंद्रे यांचं देखील नाव घेईल, कारण काय गोलंदाजी केली होती. संघ मालकाने ज्या प्रकारे जबाबदारी दिलेली त्या प्रकारे जबाबदारीचं अगदी ज्या प्रकारे संधी मिळाली संधीचं सोनं अक्षरशः करून टाकलं. यावेळेस जर आपण पाहिलं तर हळूवार पद्धतीने मात्र नक्कीच बॉलला खेळून काढलं जात आहे. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ही मॅच महत्वपूर्ण आहे. जो संघ जिंकेल तो मात्र नक्कीच या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये जाऊन पोहोचेल. जवळपास आपण पाहिलं तर द्वितीय क्रमांकाचं प्राइज देखील त्या संघाला लागू होणार आहे, याची देखील तुम्ही नोंद घ्या. फायनल मध्ये ग्रँड फिनाले मध्ये जाऊन पोहोचणार आहे. आजच्या दिवसात कोणता संघ, कोणती टीम, कोणता स्पर्धक, कोणता खेळाडू या स्पर्धेवर अधिराज्य गाजवणार हे देखील सर्वांना प्रश्नचिन्ह पडलाय. गतवर्षी जर आपण पाहिलं तर जिम्मी मेदगे सरांनी मात्र नक्कीच या स्पर्धेचा विक्रम केला होता. तब्बल मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी राहिलेले आणि जिम्मी मेदगे सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतोय. जिम्मी मेदगे सरांची बॅटिंग पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात, परंतु जर आपण पाहिलं ना, जिम्मी मेदगे सरांना मी एक प्रश्न विचारला त्यावर त्यांनी मला भरपूर चांगलं उत्तर दिलं की सर, ही प्रीमियर लीग स्पर्धा आम्ही फक्त केवळ एन्जॉयमेंट आणि खेळाडूंना चान्स मिळावा यासाठी भरवतो. गावच्या खेळाडूंना आणि ग्रामीण खेळाडूंना चान्स मिळावा यासाठी मी सर्व स्पर्धा भरवत असतो. 7 धावा धावफलकावर असणाऱ्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. आणि भरपूर ग्रामीण खेळाडू जर आपण पाहिलं तर कालच्या दिवसात आणि परवा देखील म्हणजे या स्पर्धेची सुरुवात जेव्हापासून झाली, गणेशचं कौतुक करेल, शरद बांगरचं कौतुक करेल. या संपूर्ण स्पर्धेत जर आपण पाहिलं तर सोमनाथ दंद्रे याने देखील प्रभावित करणारी बॅटिंग केली. दरम्यान जर आपण पाहिलं ना तर आमच्यासोबत गुल्लेकरच्या भूमिकेत शुभम कामथे जोडलेत, शुभम कामथे देखील जोडले. त्यांचं देखील कौतुक करणं तेवढंच साहजिक आहे, कारण ज्या प्रकारची क्षेत्ररक्षण त्यांनी केलंय. यावेळेचा बॉल ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेरचा आहे. जर आपण पाहिलं तर रूम बनवून चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु निलेश बांगरसाठी हा चेंडू होता. गती परिवर्तन, मॅन फ्रॉम सायनला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. मुंबई परिसरातील भरपूर मोठं क्रिकेट सरांच्या माध्यमातून खेळलं जातं. विलास पोखरकर सर गोलंदाजीच्या ट्रॅकवर मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. विलास पोखरकर सर असणार आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 रन्स टू ऑन बोर्ड. ही मॅच महत्वपूर्ण आहे. ही मॅच जर आपण पाहिलं ना तर दोन्ही संघांसाठी एक संधी असणार आहे. हरेल त्या संघाला देखील एक संधी आहे, जिंकेल त्या संघाला देखील एक संधी आहे. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर अवांतर धावसंख्येत वाढ होतीये. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर या इनिंग मध्ये आतापर्यंत पहिला बॉल अवांतर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सफल राहिलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. शरद बांगरला बॉल कळत नाहीये. 2 बांगर एकमेकांच्या जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्यांच्या विरोधात विलास पोखरकर हे गोलंदाजीच्या ट्रॅकवर मात्र नक्कीच पाहायला मिळत आहेत. यावेळेचा बॉल जर आपण पाहिलं कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. मैदानाच्या आतमध्ये आडव्या बॅटनं स्वीप पद्धतीनं बॉलला खेळण्याचा प्रयत्न सफल राहिलाय.
एक सिंगल त्या ठिकाणी येते. जर आपण पाहिलं ना तर जखडून ठेवलंय फलंदाजांना. पॉवर प्ले षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले हा षटकामध्ये असं असतं की पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही जास्तीत जास्त धावा बनवणं हे संघासाठी भरपूर गरजेचं असतं, परंतु तिथे निलेश बांगर शरद बांगरला थांबवण्याचं काम करतायत. यावेळी पुढे सरसावट डान्सिंग डाऊन द विकेट, परंतु काय घडतंय, वा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कौतुक करावं लागेल. बॉल अडवलाय, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. विठ्ठल शिंदेचं देखील कौतुक करेल. त्यांच्याशी देखील आम्ही संवाद साधला ज्यावेळी त्यांनी कळवलं की ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना आम्ही आमच्या गावाचं नाव पंचक्रोशीमध्ये कसं होईल याचा जास्त प्रयत्न करतो. यावेळी हा ट्रॅकर आहे ऑन साइडला, मिड विकेटला चेंडू खेळलाय आणि त्या ठिकाणी वाह काय क्षेत्ररक्षण आहे, अफलातून क्षेत्ररक्षणाचा नजराणा त्या ठिकाणी प्रेक्षकांसमोर देखील पेश केला. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. मिड विकेटला बॉल देखील खेळला होता, परंतु गणेश बांगर हा खेळाडू त्या ठिकाणी आहे आणि गणेशच्या हातातनं बॉल सुटणं हे भरपूर कठीण आहे, परंतु याच गणेश बांगरचे जवळजवळ 9 झेल मैदानाच्या आतमध्ये सोडले होते. हनुमंत बांगर HB रायडर या संघाने यावेळेचा बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली आहे. निर्धाव डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बीट केलं जात आहे. फलंदाज जर आपण पाहिलं धावसंख्येवर नजर टाकणार आहोत, दरम्यान जर आपण पाहिलं ना 13 धावा या केवळ धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 13 रन्स टू ऑन बोर्ड, 13 धावा धाव फलकावर आहे. 6.5च्या सरासरीनं धावा धाव फलकावर जमवल्या जातात. त्याचबरोबरीने गावची प्रतिष्ठित व्यक्ती देखील या ठिकाणी मान्यवरांचं देखील शुभागमन होत आहे. कालच्या दिवसात जर आपण पाहिला आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये या ठिकाणी संघ मालकांचा देखील चांगला परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये राहिला, त्यामुळे संघाला मात्र नक्कीच बेनिफिट मिळाला. निरंजन नानांचं मी नाव घेईल, त्याचबरोबरीने डीडी अर्थातच दिनेश जंद्रेंचं जर आपण पाहिलं तर यांची ओळख मित्रांनो मी तुम्हाला करून देईल. घाटकोपर प्रगती मंच एका सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला महाराष्ट्र कसा चांगला राहील याचं कार्य त्यांच्या माध्यमातून केलं जातं. ज्या ठिकाणी गरीब मुलांना किंवा ज्यांना शिक्षणाची सोय होत नाही त्यांच्या पर्यंत शिक्षणाचे कार्य घेऊन जातात. त्यामध्ये आमचे कमांडर असेल, त्याचबरोबरीने गौरव असेल आणि त्यांची संपूर्ण टीम घाटकोपर प्रगती मंच त्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक असे आभार मानेल. कारण यावेळेचा बॉल निलेश बांगर, या निलेश बांगरला कितपत तुम्ही शांत ठेवाल. हा ट्रॅकर त्याला पाठवलाय ऑन साइडला, चेंडू चाललाय लांब 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 खूप लांब, सीमारेषा पार, येतोय षटकार. तर भरपूर चांगला ग्लान्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि हे सौंदर्य प्राप्त झालंय. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये खेड तालुक्यामध्ये या पश्चिम भागामध्ये जवळपास आपण पाहिलं ना तर कुडे बुद्रुक हे गाव सर्वात चांगलं आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर ग्रामीण टेनिस क्रिकेटला ग्लॅमर जे प्राप्त झालं, दीपक पेळगावकर सर असतील असे लेजंड सर जे आम्हाला लाभलेत. यावेळेचा बॉल खोलवर टप्प्याचा ऑन साइडला खेळलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर इथून एक सिंगल घेतली, दुसऱ्या धाब्याचा कॉल केलाय, धोक्याची घंटा तर वाजली आहे, परंतु निलेश उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. चांगलं रनिंग, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनी धावफलक पुढे सरसावलं जात आहे. धावसंख्येत वाढ होतीये. 21 रन्स टू ऑन बोर्ड, 21 धाबा या ठिकाणी धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबरीने खेड तालुका ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वाचे सचिन तेंडुलकर देखील आमच्यासोबत जोडलेत. जिमी मेदगे सरांचं पुनश्च एकदा मनापासून हार्दिक असं स्वागत करेल आणि वळणार आहोत मॅचच्या दिशेनं. यावेळेचा बॉल खोलवर टप्प्याचा रेडार मध्ये आलाय, स्लॉट मध्ये आलाय आणि त्याला पाठवलंय अगदी पार्किंग लॉट मध्ये. निलेश बांगरचा तडाखा, KPL ब्रँड षटकार.
थँक्यू डीजे. या ठिकाणी बक्षिसांचा पाऊस, बक्षिसांची वर्षाव मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. वायडी अर्थातच योगेश नाना धंद्रे यांच्यासाठी प्राइज आहे. जर तुम्ही निलेश मांगरला आउट करताय ना तर तुम्हाला 500 रुपयांचं प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. आणि निलेश मांगर इथून जर लागोपाठचे 2 षटकार लगावतील ना तर निलेश मांगर यांना झालेलं आहे. तुम्ही प्राइज साठी खेळू नका, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाला नुकसान होऊ नये याची देखील तुम्ही दखल घ्या. धावसंख्या जर आपण पाहिली ना, धावसंख्या 28 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 28 रन्स टू ऑन बोर्ड. यानंतर लगेचच सेकंड सेमीफायनलचा टॉस होईल, त्यामध्ये तुम्ही तयार राहायचंय. मी विनंती करेल निरंजन धंद्रे आणि टीम आणि दरम्यान अनिलजी गोपाळे, अमोल कामथे आणि टीम सर्वांना विनंती करतो. पीजी इंडियन्स आणि एनडी लायन्स खेळाडूंना विनंती आहे आपण खेळण्याच्या दृष्टीने तयारीत राहा. हा पहिला कॉल असणार आहे आणि शरद बांगरेच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं प्राइज असणार आहे. ही स्पर्धा फक्त मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, ही स्पर्धा केवळ स्पर्धा नाहीये. हे खेळाडूंचे जर आपण पाहिलं तर इमोशन्स आहे खेळाडूंचं. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर भावना व्यक्त होतात. आणि आमचे रोहन विठ्ठल सरांनी देखील कळवलं की ग्रामीण खेळाडूंना भरपूर चांगला संधी आणि चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपलब्ध करून देतात. चला वेळ वाया घालवू नका. धावसंख्या जर आपण पाहिली तर 28 धावा धावफलकावर आहे. शरद बांगर धावसंख्या जर आपण पाहिली तर 28 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आणि सेमीफायनल क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये जवळपास उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी यावेळेचा बॉल शरद 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 आणि शरदच्या पाठमधून चेंडू चाललाय मिड विकेटला. जिमी मेदगे सरांनी प्राइज काय लावलाय आणि शरद इज ऑन फायर झाले. शरदच्या पाठमधून चेंडू लांब 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 अगदी सीमारेषा पार येतोय षटकार. आता मात्र नक्कीच ही रन मशीन सुरू व्हायला लागली की काय आणि या ठिकाणी प्राइज देखील लागू झालंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 34 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला थोडासा आकट होताना पाहायला मिळतोय. लेग स्टिक उजव्या एसटी वरून ट्रॅव्हल होणारा हा चेंडू त्या ठिकाणी कळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होती. शरद बेट होत आहेत. 34 धावा या धावफलकावर पाहायला मिळतात. 18 चेंडूंचा खेळ दरम्यान समाप्त झालाय. ज्यावेळी जिमी सर खेळाडूंशी कॉर्डिनेशन केलं, खेळाडूंची विचारपूस केली, त्या ठिकाणी निलेश बांगर यांनी कळवलं की आम्ही जर बॅटिंगसाठी पहिल्यांदा आलो ना तर आम्ही जास्तीत जास्त 80 धावा बनवायचा प्रयत्न या ठिकाणी करू. परंतु आता कुठेतरी असं वाटतंय 3 ओव्हरचा खेळ जवळपास समाप्त झालाय आणि 40 धावा देखील अजून देखील मैदानाच्या आतमध्ये जमलेला नाहीये. त्यामुळे कुठेतरी समीकरण हे अवघड वाटायला लागलंय. परंतु निलेश बांगर या खेळाडूकडे देखील ताकद आहे, क्षमता आहे आणि त्या दर्जाचा त्या लेवलचा खेळाडू असणार आहे. या ठिकाणी प्राइज असणार आहे आयकॉन वर्सेस आयकॉन. ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या माहितीसाठी या ठिकाणी एका बाजूला आयकॉन निलेश बांगर बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला रोहन अर्थातच विठ्ठल शिंदे आयकॉन गोलंदाजीसाठी असणार आहे. रोहन शिंदे यांच्यासाठी प्राइज येत आहे. जर तुम्ही निलेश बांगरला पहिल्या बॉलवर आउट करताय किंवा ओव्हरमध्ये कधी आउट करताय तर तुमच्यासाठी या ठिकाणी 500 रुपयांचा प्राइज असणार आहे. आणि निलेश बांगर यांच्यासाठी देखील प्राइज आहे. तुम्ही जर लागोपाठचे 2 षटकार विठ्ठल शिंदे यांच्या गोलंदाजीवर लगावताय ना तर तुम्हाला 500 रुपयांचा प्राइज या ठिकाणी गणेश मेदगे सरांकडनं असणार आहे. जिमी सर यांच्याकडनं प्राइज आहे. यावेळेचा बॉल पहिलाच मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मिड विकेट काव करणारला. वाह काय एफर्ट्स आहेत, वाह अतिशय सुंदर. अक्षरशः जर आपण पाहिलं ना तर हातात तोंडाशी आलेला नुसार या ठिकाणी त्यांची तब्येत ठीक नाहीये. थोडेसे
हे क्रिकेटचा वेळ आहे आणि जिमी सर तुम्हाला एक गोष्ट सांगेल, क्रिकेट हा वेड्या लोकांचा खेळ आहे. ठार वेडी लोक जे असतात ना तेच क्रिकेट खेळतात, अन्यथा जे शहाणी लोक असतात ना ते क्रिकेट आणि मैदानाकडे फिरकत सुद्धा नाहीत. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर आणि काय करताय पंचांकडे अपील, निलेश 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 बांगर आणि विकेटचं होतंय पतन. खेळू बाद आत्महत्या. या ठिकाणी जर आपण पाहिलं ना स्वतः बहाल केलेली विकेट म्हणजे आत्महत्या. मैदानाच्या आतमध्ये निलेश बांगर बाद होत आहेत आणि संघ आता अडचणीत सापडलाय की काय. डीजे खेळाडूंमध्ये हे मिस कॉलिंग जर पाहिलं ना तर खेळाडू संघाला मात्र नक्कीच घातक ठरणार आहे. आयकॉन खेळाडू बाद झालेत. या ठिकाणी योगेशजी दंद्रे सरांसाठी प्राइस काय असणार आहे. जर तुम्ही विकेट घेताय ना प्रत्येक विकेट साठी 200 रुपयांचं प्राइस हे असणार आहे. आणि महेश कदम याच्या 200 प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं प्राइस हे दिलं जाणार आहे. जिमी मेदगे सरांकडनं या ठिकाणी प्राइज येत आहेत. बक्षिसांचा वर्षाव या ठिकाणी होणार आहे. दरवर्षी जर आपण पाहिलं तर जिमी मेदगे सर स्वतः प्राइज घेत असतात, परंतु आता देताना आपल्याला पाहायला मिळतात. माणसाचं मन मोठं असावं लागतं. महेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झाले. चला मॅच चालू करून घ्या. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. अगदी खोलवर टप्प्याची गोलंदाजी. वाह काय गोलंदाजी केली आहे. जर आपण पाहिलं ना तर त्यांची तब्येत ठीक नाहीये, थोडस विकनेस आलाय, परंतु जर आपण पाहिलं ना तर एखाद्या यंगस्टर खेळाडूला देखील लाजवतील अशा प्रकारची गोलंदाजी मात्र नक्कीच त्यांची पाहायला मिळते. कॅप्टन निरंजन नाना आणि पीजी इंडियन्स आपण खेळण्याच्या दृष्टीने तयारीत राहा. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेरचा आहे. पंच आमच्याकडे वळतील. जमिनीलगत दोन्ही हात समांतर केलेत. एक्स्ट्रा अवांतर इनलिगल डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 25 मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जर आपण पाहिली ना तर स्कोर कार्ड वर आतापर्यंत 58 धावा या धावफलकावर लगावल्या जात आहेत. 58 रन्स ऑन बोर्ड. 58 धावा धावफलकावर आहेत. यावेळी मोठा प्रहार खेळलाय. महेशच्या रडार मध्ये बॉल आलाय, त्याला पाठवलंय. जर आपण पाहिलं ना तर महेश कदम याच्या बॅट मधून चेंडू चाललाय सीमा रेषा पार. येतोय षटकार. गावताय तर 500 रुपयांचं प्राइस जिमी मेदगे सरांकडनं असणार आहे. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं प्राइस आहे. 64 धावा या धावफलकावर पाहायला मिळतात. यावेळी बॉल फसलाय, लांबीपेक्षा उंची जास्त घेतली. गणेश आलेत. वा वा काय झेल टिपलाय. अतिशय सुंदर. गणेश बांगरचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. हा झेल जर आवडला असेल ना तर प्रेक्षक वर्गांना सर्वांना विनंती करतो एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. गणेश बांगर काय क्षेत्ररक्षण केलंय आणि विकेटचं होईल पतन. महेशला जावं लागतंय तंबूच्या दिशेनं. विकेटचं पतन. खेळू बाद.
प्रेक्षकांकडून दिला जातोय आणि त्याचबरोबरीने आमचे जिमी मेदगे सर त्यांचं कौतुक करेल कारण आलेल्या प्रत्येक खेळाडूसाठी या ठिकाणी प्राइज लागलं जात आहे. पाहूयात पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. या वेळेचा बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आडव्या बॅट चेंडू खेळला आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. सनी शिंदे जवळपास जर आपण पाहिलं ना 400 रुपयांचं प्राइज त्यांना लगावलं जात आहे. तब्बल जर आपण पाहिलं तर सँडी धंद्रे आणि त्या ठिकाणी अतुल यांच्याकडनं प्राइज होतं 200 रुपयांचं प्राइज. पहिल्या बॉलवर जर आपण पाहिलं ना तर बॉल सोडला होता परंतु मी मैदानाच्या आतमध्ये काय आहे आणि सेमीफायनलच्या मॅच मध्ये माझी जागा काय आहे हे मात्र नक्कीच दाखवून दिलंय. सनीचं कौतुक करावं लागेल. विकेटचं होईल पतंग. खेळाडू बाद झालेत आणि देवाला जावं लागतंय. गोल्डन डकचे शिकार ठरलेत. पहिल्याच बॉलवर विकेट मात्र नक्कीच पाहायला मिळते आणि योगेश झंद्रे यांच्या प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं प्राइज या ठिकाणी होतं आणि तब्बल 400 रुपयांचं प्राइज या ठिकाणी जमा झाले. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये शिवाजी बांगर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि पुणे ग्रामीण पोलीस म्हणून त्यांची ओळख आहे आणि हॅट्रिकच्या उंबरड्यावर असणार आहेत गोलंदाज. पाहूयात काय केलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षणात वारंवार फेरबदल तर केला जातोय. जर आपण पाहिलं शेवटचे काही चेंडू बाकी असणार आहेत आणि पुन्हा एकदा योगेश जिनंद्रे संघ मालक स्वतः गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं आणि या ठिकाणी ओमकारजी जाधव साहेबांकडनं या ठिकाणी प्राइज येत आहे. हॅट्रिक जर घेत आहे तर या ठिकाणी हॅट्रिक हुकली आहे परंतु वा गणेशचं कौतुक करेल. अक्षरशः जीवाच्या अकंताने मात्र नक्की क्षेत्ररक्षण बॅटिंग असेल मैदानामध्ये जर आपण पाहिलं ना आयडॉल मधून खेळतोय आणि आयडॉलची कामगिरी अक्षरशः खूप चांगली बजावताना पाहायला मिळतोय. आणि उल्हास यांचे देखील प्राइज या ठिकाणी जमा झालाय. ऑनलाईन स्वरूपात तुम्हाला पैसे ट्रान्सफर केलेत याची देखील तुम्ही नोंद घ्या. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 800 रुपयांचं प्राइज या ठिकाणी जमा झाले. जिमी मेदगे सरांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर काय गोलंदाजी केली आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 65 धावा झाल्यात आणि 66 धावांचं लक्ष हे जिंकण्यासाठी असणार आहे. 65 धावा आणि 66 धावा बनवायच्यात. कालच्या दिवसात जर तुम्ही पाहिलं ना याच संघासमोर 65 धावा बनवल्या होत्या आणि जर आपण पाहिलं ना तर जिमी मेदगे सरांचा विकेट देवा घेंजेने घेतला आणि तिथून मात्र नक्की संघ अक्षरशः अडचणीत सापडला होता. चला टॉस साठी या सेकंड सेमीफायनल आपण खेळवणार आहोत. दरम्यान यायचंय लगेचच निरंजन नाना धंद्रे कॅप्टन. या सँडी कॅप्टन कोण आहे तुम्ही लगेचच या प्लीज. रिक्वेस्ट करतो शेवटचा कॉल आहे यानंतर तुम्हाला 3 धावांची पेनल्टी या ठिकाणी लागू शकते. पीजी इंडियन्स चला राजू मेदगे सर जीएल कोण आहे कॅप्टन कोण आहे. चला अनिल गोपाळे सर विनंती करतो. हा पीजी इंडियन संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. तर चला निरंजन नाना शेवटचा कॉल करतोय प्लीज. अंबल रिक्वेस्ट आहे आपण लवकरात लवकर या. इनिंग्स ब्रेक मध्ये या ठिकाणी टॉस करायचा आहे याची देखील तुम्ही दखल घ्या. एका बाजूला अनिल गोपाळे सर आपण देखील या. अनिल गोपाळे सर आपण देखील या टॉस करण्यासाठी. अनिल गोपाळे सरांना विनंती करतो. दिनेश चंद्रे माईकशी संपर्क साधा. डेडी
चला टॉस साठी येत आहेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर पहिल्या दिवसात मात्र नक्कीच अक्षरशः कमाल केली होती ही स्पर्धा. जर पाहिलं ना तर स्पर्धेचा रेकॉर्ड ब्रेक केला. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज असताना या ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पुणे टेनिस बॉल क्रिकेट असेल आणि खेड तालुका टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये ज्यांना पश्चिम पट्ट्यामध्ये सचिन तेंडुलकर म्हणून ओळख आहे त्या सरांना, जिमी मेदगे सरांना मात्र नक्कीच बाद केलं आणि मॅच मात्र नक्कीच आपल्या खात्यात मात्र नक्कीच त्या ठिकाणी घेऊन गेले होते. चला या टॉस केला जाईल. डीडी टॉस कोणाच्या हस्ते होणार आहे प्लीज? जिमी मेदगे सरांच्या शुभ हस्ते मात्र नक्कीच टॉस केला जातोय. विनंती या दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुम्हाला आधीच सांगून ठेवतो की दोन्ही संघांवर, दोन्ही खेळाडूंवर बक्षिसांचा अगदी भडीमार होणार आहे याची देखील तुम्ही दखल घ्या. जिमी मेदगे सरांनी जवळपास आपण पाहिलं ना तर आज खेळाडूंचं टॉस केला जातोय. एका बाजूला महेंद्र बर्तक असणार आहे, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर राजू मेदगे सर असणार आहेत. टॉस केला, टॉस कोणी जिंकला? एनडी लायन्स या संघाने प्रथम नाणेफेकी जिंकली आहे. निरंजन नाना धंद्रे आणि कंपनी. तर पाहूयात टॉस जिंकून काय घेतलंय या देखील निर्णय. के संघ आपला शेवटचा कॉल केला जाईल. आपला 12th मॅन हा कंपल्सरी हवाय, अन्यथा संघाला पॅनलाइज केलं जाईल. नोंद घ्या. सेमीफायनलची मॅच आहे. धावसंख्येत काही चढउतार झाली तर या ठिकाणी कमिटी जबाबदार राहणार नाहीये. आणि या ठिकाणी भगवान धंद्रे यांच्याकडनं प्राइज जर आपण पाहिलं ना तर सनी शिंदे तुमच्यासाठी प्राइज असं होतं, जर तुम्ही डाय मारून कॅच घेताय ना तर 500 रुपयांचं प्राइज या ठिकाणी भगवान धंद्रे यांच्याकडनं होतं, परंतु तुम्ही टाइम मारलीच नाही. या वेळेचा बॉल जर आपण पाहिला, मॅचला होती सुरुवात. वळणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल रोहन शिंदेचा तडाखा. तोडफोड कार्यक्रम सुरू झालाय. जर आपण पाहिलं ना रोहन शिंदे या रन मशीनला तुम्ही कितपत थांबवाल हे देखील प्रश्नचिन्ह असणार आहे. 40+ खेळाडू मात्र नक्कीच गोलंदाजीसाठी. या वेळेचा बॉल आणखीन एकदा आणि हा काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? झेल कोणाचा सोडलाय? या संपूर्ण स्पर्धेमध्ये जो यशस्वी कर्णधार राहिलाय, एकही सामना पराजित न झालेला संघ, त्या संघामध्ये जो आयकॉन खेळाडू आहे, अर्थातच जर आपण पाहिलं ना रोहन शिंदे विठ्ठल यांचा मात्र नक्की जेल सोडलाय. आणि जेल कोणी सोडलाय तर स्वतः संघाचे ओनर संघ मालक किरणजी कामथे सर यांनी. पाहिलं गेलं तर विठ्ठल शिंदे यांच्या जोडीने जर आपण पाहिलं तर एडॉल देखील मैदानाच्या आतमध्ये तितकेच चांगले बरसतात. आणि या ठिकाणी कळवलं जात आहे आत्ता चाललेल्या माहितीनुसार या ठिकाणी जे 40+ खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळतायत ना, त्या खेळाडूंसाठी देखील एक अवॉर्ड्स असणार आहे, याची देखील तुम्ही दखल घ्या. खेळाडूंना उत्स्फूर्त करण्यासाठी मात्र नक्कीच भरपूर चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी 40+ असेल, यंग खेळाडू असतील, त्याचबरोबरीने आयडॉल खेळाडू असतील, आयकॉन खेळाडू असतील, सर्वांसाठी या ठिकाणी प्राइज लावले जात आहेत. यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट
बॉलवर मात्र नक्कीच उडी मारली आणि बॉलला पाठवलंय अगदी गणेश बांगरच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय षटकार. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न निलेश बांगर त्या ठिकाणी बीट झाले. चेंडू ट्रॅव्हल होतोय दरम्यान जर आपण पाहिलं चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. चेंडू अडवलाय फेकलाय दरम्यान जर आपण पाहिलं तर एक वाईट अवांतर असणार आहे. एक्स्ट्रा प्लस एक 2 धावाने धावफलक पुढे सरसावलं जाते. धावसंख्येत वाढ होतीये 14 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 14 रन्स टू ऑन बोर्ड. यावेळी पुन्हा एकदा अवांतर शिवाजी बांगर सर जर आपण पाहिलं तर थोडंसं दडपण आलंय. सेमीफायनलची मॅच आहे बर्डन असणार आहे कारण ज्या संघाने आतापर्यंत एकही मॅच हरलेली नाहीये आणि त्या बॅट्समनच्या विरोधात तुम्ही गोलंदाजी करताय ना तर तुम्हाला मात्र नक्कीच थोडंसं दडपण थोडंसं बर्डन असणारच. या वेळेचा बॉल ऑन साईडला खेळलाय. पाहूया धावचीची संधी त्या ठिकाणी जर आपण पाहिलं विठ्ठल शिंदे डेंजर एंडला मात्र नक्कीच धावत होते. त्यांना बाद करण्यापेक्षा गणेश बांगरला बाद करण्यात जास्त रस खेळाडूंनी मात्र नक्कीच ठेवलाय. निरंजन नाना धंद्रे एनडी लायन्स आपला निर्णय कळवा. बॅटिंग आहे का? यावेळेचा बॉल मोठा प्रहार खेळला जातोय. कॅप शोधलाय त्या ठिकाणी रूम बनवली जागा बनवली आहे. बॉलला खेळलाय एक्स्ट्रा कव्हरला. जर आपण पाहिलं तर शरद खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी. डीप मध्ये 38 सर्कल वरून मात्र नक्कीच डीप मध्ये जात असताना चांगला बॉल अडवलाय आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल. बॉलला मात्र नक्कीच अडवलाय. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या त्या ठिकाणी. 2 धावांनी धावफलक पुढे सरसावलं जात आहे. धावसंख्येत वाढ होतीये. यावेळी मोठा प्रहार खेळला जातोय. फटका फसलाय की काय परंतु नाही. गणेश गणेश गणेष गणेश आणि गणेशच्या बॅटिंगचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गणेशच्या बॅट मधून चेंडू चाललाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमारेषा पार षटकार. खेळाडू मात्र नक्की त्याच्या समोर असणार आहे. यावेळेचा बॉल फुल टॉस ऑन साईडला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होईल दरम्यान जर आपण पाहिलं तर चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर चालला.
यावेळी पुन्हा एकदा टप्पा पडला, चेंडू कट झालाय, शरीर यष्टीचा वेध घेणारा हा बॉल जर आपण पाहिला या ठिकाणी जर लेगमी फोर असताना तर कुठेतरी पंचांकडे देखील अपील झाली असे आणि पंचांनी देखील आमच्याकडे काहीतरी इशारा केला असता, परंतु या ठिकाणी निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डॉट बॉल असणार आहे. ओमकारजी जाधव सर, त्याचबरोबरीने गौरव भागवत त्यांची संपूर्ण टीम, घाटकोपर प्रगती मंच या ठिकाणी तेही आले. तर यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर बॉल चाललाय त्या ठिकाणी थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान जर आपण पाहिलं तर किरण कामथे सर आलेत. बॉल अडवला, फेकला, दरम्यान बाईच्या स्वरूपात मिळतील त्या 2 धाबा. 2 धाबाने धावफलक पुढे सरसावले जाते. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या झाली ती 30. एनडी लायन्स या संघाने प्रथम नाणेफेकी जिंकत बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 5 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न त्यांचा देखील असणार आहे. यावेळी हळूवार पद्धतीने गती परिवर्तन करून टाकलेला हा बॉल जर आपण पाहिला, या आधीचा चेंडू देखील निर्धाव होता, परंतु निलेश बांगरला काहीच चेंडू कळला नाहीये. बॅट्समनला देखील मिस केलं. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बॉलरचं कौतुक करावं लागेल. देवा गेंजे यांच्यासाठी प्राइज येत आहे. देवा गेंजे, तुम्ही जर रोहन शिंदेचा विकेट मैदानाच्या आतमध्ये घेताय ना तर तुम्हाला 500 रुपयांचं प्राइज या ठिकाणी दिलं जाईल जिमी मेदगे सरांकडनं. यावेळेचा बॉल बॅकफुटला आले. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, ही चुकी किती महाग ठरेल. हा बॉल जर आपण पाहिला ना जवळपास 50% सामना हातात आला होता, परंतु हातात तोंडाशी आलेला घास मात्र नक्कीच निसटलाय. मैदानाच्या आतमध्ये जेल सोडलाय. मी नेहमीच सांगत असतो, एक बार गलती करे उसे इंसान कहते, दूसरी बार गलती करे उसे नादान कहते, तीसरी बार गलती करे उसे शैतान कहते, बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहते, और हर गलती की सजा माफ करने वाले को अपना हिंदुस्तान कहते, अपना हिंदुस्तान कहते. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, जेल सोडला. यावेळेचा बॉल मोठा प्रहार केलाय, परंतु स्क्वेअर लेगला चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेत आहे. दुसऱ्याच बॉलवर देवा गेंजेने करून दाखवले, तुम शेर हो तुम सव्वा शेर हो. जेल डिप्लाय फलंदाज आणि
बनवली आहे, गॅप शोधला आणि त्या ठिकाणी 2 धावा अगदी हळवार पद्धतीने खेळून काढल्या जातात. बॅटिंगसाठी जर आपण पाहिलं विलास पोखरकर सर आलेत. खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं जातं. वयाचं जर आपण पाहिलं तर 40+ खेळाडू देखील आहेत. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत असणार आहे. महेश कदम चेंडू खाली येत आहेत. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेलला टिपलाय निलेश मांगर, झेल टिपलाय आणि विकेटचं होईल पतन. खेळाडू आतमध्ये पाहूयात लागोपाठचा दुसरा आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये दुसरा झेल या ठिकाणी टिपला जातोय. निलेश बांगर एक मी नक्कीच म्हटलं होतं रोहन शिंदे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत मॅच मात्र नक्कीच ऑन असणार आहे. ज्यावेळी रोहन शिंदे बाद झाले 50% जवळपास आपण पाहिलं तर सामना एकतर्फी झुकताना आपल्याला पाहायला मिळाला. परंतु अजून देखील धावसंख्या जर आपण पाहिलं तर 39 धावा धावफलकावर आहेत आणि जिंकण्यासाठी अजून देखील 27 धावा बनवायच्यात. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज असणार आहे. परंतु हे कॅल्क्युलेशन जर आपण पाहिलं ना, समीकरण जर आपण पाहिलं ना तर नथिंग आहे. परंतु गणेशने तशा प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली पाहिजे. षटक 3 समाप्त झालेत आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 39 39 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यान आपण वळणार आहोत स्वप्नील डीजे अँड सर्व्हिस. थँक्यू.
वैयक्तिक दुसरं, संघासाठी सेकंड लास्ट म्हणजे महत्वपूर्ण षटक. हे षटक महत्वपूर्ण आहे. या ओव्हर मध्ये मात्र नक्कीच गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे देवा. पहिलाच बॉल, वा काय चेंडू आहे, खोलवर टप्प्याचा. या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर अगदी अखूर टप्प्याचा बॉल आहे. या बॉल वर कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये. थांबून ठेवलंय, रोखून ठेवलंय. इथून समीकरण मात्र नक्की चेंज होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 11 चेंडूचे यश असणार आहे. शेवटचे 11 बॉल आणि बनवायच्या त्या 27 धावा. अशाच प्रकारची गोलंदाजी राहिली ना तर कुठेतरी संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. कधी मॅच योगेश नानांकडे जाते, कधी मॅच किरण कामथे यांच्याकडे जाते, परंतु हाच क्रिकेटचा खेळ. मॅच मात्र नक्कीच फिरतीये. मॅच मात्र नक्कीच फिरताना पाहायला मिळते. सामना जर आपण पाहिला गर 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 फिरताना पाहायला मिळतोय. दोन जर पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा देवा. यावेळेचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. गणेश बांगरला तुम्ही कितपत मैदानाच्या आतमध्ये शांत ठेवाल. गणेश बांगरचा हाय ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हा बॉल जर आपण पाहिला ना अगदी लंगॉनच्या डोक्यावरून पाठवून दिलाय. सीमा रेषेच्या पलीकडे येतोय तो षटकार. या ठिकाणी जर आपण पाहिलं धावची चोरपात दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद झालेत. राहुल या ठिकाणी बाद होत आहेत आणि जर आपण पाहिलं तर इथून गणेश बांगर नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः प्रेक्षकांचं जर आपण पाहिलं ना तर मनोरंजन मैदानाच्या आतमध्ये झालंय. कारण ही मॅच महत्वपूर्ण. या मॅच मध्ये यानंतर विनंती करेल पीजी इंडियन्स आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये या क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि सर्वांचीच इच्छा आहे की भगवान धंद्रे हे खेळाडू इन ऍक्शन मध्ये 5 ओव्हर मैदानाच्या आतमध्ये खेळावेत. सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे गणेश लोखंडे, राजू मेदगे सरांना देखील मी विनंती करतो आपण देखील थोडंसं लक्ष द्या. न्यू बॅटर चला थोडंसं काही करा. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 46 धावा या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 8 चेंडू आणि 20 धावांची गरज जिंकण्यासाठी असणार आहे. 8 चेंडू शेवटचे आणि बनवायच्या त्या 20 धावा जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर देवा एक षटकार आलाय. परंतु दरम्यान जर आपण पाहिलं गोलंदाजी चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याला मात्र नक्कीच गलीच्या दिशेनं बाद केलाय. पुन्हा एकदा गोलंदाज देवा. यावेळेचा बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, हा देखील चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. गणेश आणि गणेशला मात्र नक्कीच जर आपण पाहिलं ना तर देवाचं कौतुक करावं लागेल. या सिमेंटच्या विकेटवर देखील घर 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 बॉलला वळवलं जात आहे आणि हीच करामत आहे गोलंदाजाची. काय कल्पकता दाखवली आहे. रोहन शिंदेला बाद केल्यानंतर इथे जर आपण पाहिलं तर मॅच मात्र नक्कीच ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. सात चेंडू आणि 20 धावांची गरज असताना यावेळेचा बॉल भरपूर उसळी घेणारा, त्याला मात्र नक्कीच पॉइंटला कट केलाय. चेंडू दरम्यान ट्रॅव्हल झालाय अगदी सीमारेषेच्या पलीकडे निघून चाललाय. येतोय
मैदानाच्या आतमध्ये करतोय. दरम्यान जर आपण पाहिलं तर दर्शन कानसकरचं देखील मी कौतुक, कारण कालच्या दिवसामध्ये पूर्ण दिवसभर गोललेखकाची भूमिका त्याने गाजवली आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्हाला शुभम कामथेला देखील विसरता येणार नाहीये, कारण जिम्मी मेदगे सरांचा झेल टिपला. 6 चेंडू 10 धावांची गरज असताना त्या प्रकारची गोलंदाजी आणि त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण व्हायला पाहिजे. अमोल कामथे सरांना देखील आपल्याला विसरता येणार नाहीये. त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये यावेळी मात्र नक्कीच हळूवार पद्धतीने बॉलला खेळले. त्या ठिकाणी धावचीची संधी आणि फलंदाज त्या ठिकाणी होतील बाद. विकेटचं बटन. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कॉटन बॉल विकेट घेतली जाते आणि फलंदाज बाद होत आहे. जर आपण पाहिलं तर पावलांमध्ये भरपूर शांतता पसरली आहे, परंतु जोपर्यंत गणेश बांगर मैदानाच्या आतमध्ये आहे ना, तोपर्यंत मॅच मात्र नक्कीच दोन्ही टीम कडे समांतर असणार आहे. 5 चेंडू आणि 16 धावांची गरज ही जिंकण्यासाठी असणार आहे. 5 बॉल आणि बनवायच्या त्या 16 धावा. दिनेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत आहेत. एखादा मोठा फटका जर आपण पाहिलं तर एखादा मोठा फटका जर आला ना तर कुठेतरी मॅच मात्र नक्कीच साहिल माऊली योगी जितेंद्र सरपंचांकडे जाईल. बरं एखादा दुसरा निर्धाव किंवा विकेट मात्र नक्कीच मॅचला घेऊन जाईल. अर्थातच के किरणजी कामथे सर आणि त्यांच्या टीमकडे यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. भन्नाट वेग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शरद बांगर आणि जर आपण पाहिलं ना, हा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा बॉल पडला. गुड लेंथ वरनं बॉल मात्र नक्कीच स्किट झाला आणि चेंडू विसावतोय. अगदी जर आपण पाहिलं यष्टीरक्षक निलेश बांगर यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होती. डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथून मॅच जिंकण्यासाठी तुम्हाला समीकरण थोडंसं कठीण होताना पाहायला मिळतंय. 4 चेंडू शेष आहेत आणि बनवायच्या त्या 16 धावा. यावेळी हेलिकॉप्टर पद्धतीने बॉलला उडवलाय. लमफला मॅच आणि जर आपण पाहिलं झेल त्या ठिकाणी निसटलाय. अशा प्रकारच्या चुका तुम्ही मैदानाच्या आतमध्ये करताय ना, ही कॅच सोडली की मॅच सोडली. येणारी काळ आणि वेळ तुम्हाला सांगून जाईल. पकडो कॅच जीतो मॅच, कॅचेस विन द मॅचेस, हे क्रिकेटचं समीकरण आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. तीन चेंडू आणि 14 धावांची गरज ही जिंकण्यासाठी असणार आहे. संघाचा धावफलक जर आपण पाहिलं तर 52 धावा. हृदयाचे ठोके चुकवणारी मॅच. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला, वाह काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळलाय. मॅच मात्र नक्कीच जर आपण पाहिलं तर आता भरपूर कठीण सामना झालाय. शरद बांगर आणि शरद बांगर. जर आपण पाहिलं ना तर एका बाजूला शरद पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला गणेश बांगर आहे आणि यष्टांच्या पाठी जर आपण पाहिलं ना तर निलेश बांगर हा खेळाडू असणार आहे. 2 चेंडू आणि 14 धावांची गरज ही जिंकण्यासाठी असणार आहे. 2 चेंडू 14 धावा, 14 धावा 2 चेंडू. इथून जर एखादी मदत गोलंदाजाने केली ना तर कुठेतरी साहिल मौली हा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी दीपकजी पेळगावकर सर आमच्याकडे वळतात. सरांनी कळवलंय, दंडित केलंय. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 25 मैदानाच्या आतमध्ये सर कळवतायत. हा असणार आहे अवांतर, वाईट, एक्स्ट्रा, अतिरिक्त रन. त्यामध्ये मात्र नक्कीच संघ थोडासा अडचणी सापडलाय. 53 धावा झाल्यात. इथून मॅच जिंकण्यासाठी तुमच्याकडे चेंडू असणार आहे शेष 2 आणि बनवायच्या त्या धावा 13. मोठा प्रहार खेळलाय मिड विकेट काउ कॉर्नरला. लंगलला चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान जर आपण पाहिलं विकेट विकेट विकेट, ज्या विकेटच्या शोधात पहिल्या बॉल पासून संघ होताना तो विकेट मैदानाच्या आतमध्ये. जर आपण पाहिलं तर प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी, जो हायवे मैदानाच्या वरती जो रस्ता आहे त्यावर गाड्या देखील थांबल्या होत्या, परंतु शरद बांगरचा विकेट मैदानाच्या गणेश बांगरचा विकेट मैदानाच्या आतमध्ये गेलाय आणि त्या ठिकाणी पूर्णतः
जर आपण पाहिलं तर पॅव्हिलियन सोडून त्या ठिकाणी प्रेक्षकांनी देखील घरचा रस्ता पकडलाय, कारण सेमीफायनलची मॅच म्हणजेच हाफ फायनल आपल्याला पाहायला मिळते आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जर आपण पाहिलं भगवान देंद्रे यांच्याकडनं प्राइज येत आहे. जर तुम्ही एक षटकार ठोकताय ना, तुम्हाला 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाणार आहे. संडे यांच्याकडनं देखील 200 रुपयांचं प्राइज आहे. त्याचबरोबरीने अतुल यांच्याकडनं देखील 200 रुपयांचं प्राइज असणार आहे. षटकार जर तुम्ही खेळताय ना तर 200 आणि जवळजवळ 900 रुपयांचं प्राइज एका बॉलवर आले. सनी शिंदे, उल्हास, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि ही मॅच जिंकली आणि ग्रँड फिनाल आहे. फायनल मध्ये जाऊन पोहोचणारा पहिला संघ ठरलाय. अर्थातच किरणजी कामथे, सुनीलजी कामथे यांच्या मालकी हक्काचा संघ के फायटर हा संघ जाऊन पोहोचतोय. ग्रँड फिनाल आहे. फायनलच्या लढतीमध्ये अंतिम फेरी जाऊन